आपलं नाव? माझं नाव श्रीकांत सौदागर काटे, माजी सैनिक, राहणार काठी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. आपण काय म्हणून तक्रार दिली आहे? तक्रार दिली ग्रामपंचायत जागेत रस्त्यावरती कॉलम घेऊन अतिक्रमण केल्याबाबत 2 वेळेस आंदोलन केलं, उपोषण केलं, आमरण उपोषण केलं, तरीही ग्रामपंचायत काही कारवाई करायला तयार नाही. आमर उपोषण केल्यावर प्रशासनाकडून काय पत्रव्यवहार करण्यात आले होते? व्यवहार केला तरीही ग्रामपंचायतनं कुठलीही कारवाई केलेली नाही. बरं. अद्याप ते बांधकाम आजही चालू आहे. बरं, म्हणजे काय जायला यायला रस्ता नाही का? जायला यायला रस्ता नाही. आज 8 ते 10 फूट रस्त्यावर कॉलम घेऊन बांधकाम सुरू आहे. अच्छा, ग्रामसेवक सरपंच याबाबत काय म्हणतात? वारंवार विचारणा केली असता ते टाळाटाळ करावं लागलीत आणि कुठलंही अतिक्रमण काढण्यात. 15 तारखेला काय तुम्ही आंदोलनाचं? 15 तारखेला आत्मदहनाचं आंदोलन केलेलं आहे आणि 15 तारखेला ह्या लोकांनी घरी येऊन आम्हाला दमदाटी केलेले आहेत, शिवेगाळ केलेले आहेत, जीवे ठार मारण्यात धमक्या ह्या अगोदरही 2 वेळेस केलेले आहेत, 2 दाखल केलेले आहेत. या संदर्भात तक्रार दिलेली आहे पोलीस स्टेशन येथे. पोलिसांकडून काय भूमिका? पोलिसांकडूनही काही उत्तर नाही, काय कारवाई नाही. अच्छा, 15 तारखेला तुम्ही आत्मदहन करणार आहात? अच्छा, तुम्हाला धमक्या वगैरे गावात मिळत आहे त्या? घरी येऊन धमक्या देतात, जीवे ठार मारण्यात धमक्या देतात, कोण काढायला येते त्याला धमक्या देतात, सह्या केले त्यांना धमक्या देतात. माझ्या जीवितसोबत माझ्या परिवाराच्या कुटुंबाला धोका आहे त्या लोकांपासून. 15 तारखेच्या आत काढून घेण्यात यावं, नाही तर 15 तारखेला आत्मदहन. 15 तारखेच्या आत जर त्यांनी नाही काढून घेतले आणि काय माझ्या परिवाराचं जीवतेश काय झालं तर हे ते लोक जे गावगुंड आहेत ते लोक जिम्मेदार आणि ग्रामसेवक आणि काठी ग्रामपंचायत जिम्मेदार आहे. अच्छा.